काय का बांधले म्हणलं वायर होती हे अजून काय काम आहे कॅन्डल येऊन ठेवलीस का तिकडे कॅन्डल हो लगेच ठेवतो दुसरं पटपट कपडे सांगा घेते बरं काय हा कपडे घेते का काय हा दुसरं अजून भांडणं खेळताना भांडणं खेळू भाजी निसू भाजीने तुला बो हे काम मला जमणार नाही ही मालिका बघायला अरे आता बघा फोन ते लावून खायला वाटत खायला काय? तुला खायला बोलवलं रे खायला मला खायचं नाही मालिका पुढं काहीच नाही काय 18 भाकरी झाल्या तर 18 आधी ती डाळ करण्यासाठी का टमाट्याची चटणी आली काही बी बघ मला हे चिरायला एक तर अर्धा तास लागत तर तुला कांदा देऊ का ते डाळ टाकायला आणि डाळ तोड कर अरे मी पाणी गेली तर पाणी जे आहे किती भाकरी सांगितली मी आता असं दे ना कितीतरी काय मापायचे नसेल भाकरी सगळ्यात मोठं गोष्ट सांगू का पुरतं उद्याच्याला तर पुरतं इरी खायला मोठा आहे ते ठेवा एक गोष्ट सांगू मोठी सगळं सांग की बाबा म्हणजे असं नाही बरं का ते आता काय घडलं नाही काय नाही हा. पण एक तरी सांगतो बरं का उदाहरण उदाहरण म्हणजे एक गोष्ट असं तुला माहिती असेल नसेल काय माहिती नाही बरं का पण माणसानं दुनियात 4 पैसे कमवायच्या आधी हा लग्न केलं पाहिजे हा, माणसाने 4 पैसे कमवायच्या आधी सुखन समाधानी कमवा तुझ्या जवळ आहे का बघा माझ्याजवळ हो होती पण हरपली. आम्ही काय करायला लागलो इकडे आहे, इकडे इकडे आहे ना किधर जाऊ समाधानी तुझ्या जवळ इथं बसली की बघ बाकी समाधानी हाक मारायली या ओय, हम्म. समाधानी आहे तुम्ही त्या तीर्थ घे घे बघा इकडे आधी कांदा भाजून बोल ना आहे मेथीची भाजी भाजी नाही निसू लागणार मी बघा ह्याला म्हणते समाधानी हा मग समाधानी राहतो चल ये चढ चटकून गेली दे मला पाणी द्यायला गेली आता हाका मारले तरी येतात मालिका बघायला. काय काय करावं मी तिची भाजी निसाव का नाही आता कांद्याची चटणी म्हणतात मेथीची भाजी म्हणतात डाळ बी म्हणतात आता ती डाळ मुरू घातलीस का तिला फेकून देता येत नाही हा हे टमाटे गेले बाजारचे आणले तर पिशी हुडका गेले ते सापडले तर डाळ लय म्हणजे पुढच्या मोठी आठवड्यात होणार करत नाही हा डाळ लय मोठी होणार मग डाळ आणि तेच करावं मेथीची भाजी उरीच्याला करावा तीन जुड आहेत उरीच्याला करावी मेथीची भाजी कधी बी केली तरी हे खुशीच होणार हो कधी केली कधी होणार आता त्या ह्याच्यामध्ये चिवडा आहे ते चिवडा एक बांधून घ्यावा ती काय मेन कापड चांगलं आहे कसलं आहे चांगला ही तर काय मेन का नाहीतर जरा पसारा बसून त्याच्यामध्ये पण भाजी दिली. ठेवू आपण पाणी दिलं आई द्या बरं कांदा थोडासा घेऊ का? घे लय तिखट आहे वाटतं कांदा अरे कांदा तहाच आहे तिखट नाही कांदा तिखट कशाने होतोय माहितीये का हा पाला ठुल्यावर होत नाही होय. नाही होत असं पाला ठुल्यावर आता डोळ्यात तुला पाचोळा नाही ठेवायचा मग ते येत पाचोळा नाही टर्पल वर चाललेलं असतं का ते हे काय टरपल नाही तर कसलं आहे आणि ते काम ठेवलं वरी ते पुढचं डोळ्याला पाणी येत नाही म्हणून ते सुनबाई आपण पुढचं कापीत नाही का ते ती अगं नाही पण ह्याने नाही येईल पाणी पुढचं नाही पण ह्याने बी नाही येईल मीठ व्हायची अगं पण तिथं तुम्ही कांदा डोळ्याला चिरल्यावर मला इथं डोळ्यात नाही जाते नाही तिथं कांदा चिरत होतं हिथं डोळ्यात जाईन का हिथं राहील सांग बरं हा काय बी उगा मन असतं ग कुठल्याही गोष्टीचा म्हणते तर आहो मला माहिती. म्हणते तो ठुल्यावर येते का डोळ्याला नाही. पाणी? नाही येत मग मला कसं काय येईल काम तिखट आहे जास्त पण माझ्या बी यायला नाही इकडं मग तिकडंच काम आहे ना असं कोणी काम केलं असेल का पाय पकडून कळलं करते तर तिथं काय करावं कामाने दिवसभर माणूस ताटत येईल काय करावं पाय दुखायलाच काय करायचं हं? मरणाचे वाकून उठून बया मालक तर हातावर जाऊन बसले तर काय आहे मालक इथं इथं ज्या नाही तुमची जागा इथं आहे इथं या इथं बसा तोंड पुशीत पुशीत हे आहे तिथं येऊन बसले माझी आज नाही बरं का टिकली पडली नाही पडले आज तुमच्या ह्यावर तुम्ही रुसवा नाही खायची आमच्या ह्यावर आम्ही रुसला नाही रुसलं की पडते टिकली बरोबर आहे ज्या दिवशी मी रुसा का त्या दिवशी कपाळ टिकलीच नसती
माणसाने कधी कपाळ उघडं ठेवायचं नाही. सध्या सध्या टिकली लावायची असं अहो, ध्यान आई, काय धरून झालंय लावायची. तुम्हाला माहिती आहे काय झालंय ऐक की, टिकल्याचा चिकटक गेलाय चिकटक जात नसतो या. अब काय करायचं माहिती का, केळत बुलट भांडण हो नाही तर नाही हो, त्याचं काही घेणं देणं. आपलं तोंड साजरं दिसलं पाहिजे. ती मोठी टिकली लावली की ते म्हणते फाय दिसती ती टिकली लावी जाऊन कोण म्हणतंय ते म्हणते तुमच्यासाठी थोडी लावायला म्हणायचं, माझ्या चेहऱ्याला उपती म्हणून लावते म्हणायचं. नाही बाबा जर माझ्या चुलतीनं फक्त मला एकदाच म्हणली या बाई ही टिकली लाव. मी बारकी टिकली लावत होते, मला माझी चुलती म्हणली बाई ही टिकली लाव चांगली दिसते तुला. म्हणलं बरं, जी लावली ती टिकली तुम्ही अजून नाही बघ बुडवली. तशीच आहे, मी पुढं बी देत नाही कपायची टिकली. असं पडली का नाही वर्षी लगेच दिसती ती मला हाताला चिटकलेली इकडे तिकडे लगेच लावत असते. वहिनीने तर कवर मध्ये ठेवले तिच्या मोबाईलच्या. पडू देत नाही माहिती तसं ते. नाही चिपकायची बिल्डिंग चिपकायची फळतून आल्या आल्या बीज घातली होती ना डाळ. शेंगाने लसूण घेतला का, लसूण घेतला, लसूण निघलायचा का. हा येऊ हा. तुमचं फॅन म्हणते ना सगळं सासूनच कामं लावते. हे सासूचं किंवा सुनाचं काम नसते बघ आधी तिथे, हे दोघीचं काम असते आपल्या. मी जर एक काम केलं, तू जर मला एक काम करू असं लागली, म्हणते की सुनाने काम केलं पाहिजे तर सून सासूला लावते. तसं नसते बाई. दोघीनं काम केलं म्हणजे तुला बी आराम भेटतोय, मला बी भेटतोय. मग एकटीनं करायचं, मी तुझ्या तोंडाकडे बघण्याने काय फरक पडणार आहे. हो, तर एकटीनंच काम करायचं, मी तुझ्या तोंडाकडे बघत बसण्याने मग त्या सासूची पदवी दिसेल का. हो, तसं पदवीचा विषय नाही आहे. मग माझं कसं असतं, केलं तर दोघीनं करायचं खटाखटा. आता तू तरी बसलीस का, तू बी डाळ करायला लागलीस, भात केलास, भाकरी केल्यास. सून आहे मी केलं पाहिजे. तुम्हाला उलट व्या बसून घालावं तुम्ही, तुम्हाला काम लावते ही मला बेकार वाटायला होत आहे. येड आहेस तू. माझ्या हातापाय जवळ चलतेत का, तर असंच करू लागणार. आणि ज्या दिवशी हातापाय चलत नाही त्या दिवशी म्हणे ना आधी ती करून खाऊ घाल. त्यावेळेस म्हणलीस का नाही मी नाही करून खाऊ घालणार, तुमचं तुम्ही हाताने करून खा. तेव्हा बी मी अशी बघणार तुझ्याकडून. मी तशी बघू देणारच नाही तुम्हाला, तर त्याचा संबंधच येत नाही. असं आहे का. काय म्हणते तर काय म्हणते रे? लय असं म्हणतात ना, काय म्हणते काहीतरी म्हणतात मला ध्यानात याय नाही सांगते तर तुम्हाला. मला ध्यानात आल्यावर सांग मला बी. म्हणून दाखवायच्या आधी करून दाखवायचं. असं होय. बघू आता. त्यामुळे काय गप काय असायचं. गव्हाच्या गहू गव्हाच्या पोळ्या नाही तर गहू बी नाही. जेव्हा गहू येते तेव्हाच पोळ्या करायच्या नाही तर करायच्या नाही. बरोबर आहे का नाही. राईट राईट. काय आता म्हणतो कधी चितावडीची चटणी मी केली, आज चितावडीची चटणी तुला करायची. मी सांगते तो करायची. हं? लसूण फिसून असतो ते मी सांगते ना मी कंबर तुकडा पडला वेगळा. ह्याच्यात नाही टाकलं लसूण, तेल मिठं टाकलं नुसतं. लसूण टाकल्यावर लई टेस्ट लागत होती अजून डबल. टाकलं रोज भाजते का हां, तशीच भाजते. गॅस जास्त करा ना म्हणजे डाळ चिकन का तेवढंच असतं. अहो लसूण टाकायचं. लसूण टाकलं तर टाकायचं तरी चटणी ते टाकून घ्यायचं, थोडी शेंगदाणे टाकून घ्यायची त्याच्यात. तेव्हा झालं माझं उतर खाली झालं. डोक्यावर तुला घेतलंय मी, लय वेळ झाले घेणं डोळ्याला पाणी येईन म्हणून. थोडा गॅस कमीच करा. बेसन शिजल्यावर शिजायला डाळ. बेसन शिजायचं जाईल. एकदा मला बेसनाच्या पोळ्या खायच्या तुला. बेसनाच्या पोळ्या खायचं. असले काहीतरी म्हणते ना त्याला. उद्या बेसनाच्या पोळ्या. उद्या तर उद्या. धिरडे कसले असते तो माय नाही मला शिकून नाही तर मी बी कधी केले नाही. धिरडे गव्हाच्या पिठाचेच असते तो. केलीस का आधी? बघितले खाल्लेत मी मम्मी. धपाटे केले तू. हा धपाटे बघते ह्याचे. धिरडे म्हणायले. धिरडे गव्हाच्या पिठाचे असतात आणि धपाटे गव्हाचं पीठ, हरभऱ्याची डाळ, ह्याचं ज्वारीचं पीठ. ज्वारीचं पीठ तर इथं बघाय नाही कुठून आणावं आता. हा दर कुठे ज्वारीचा दे टाकून पटकन. आहे ना. आणि इकडे लसूण तुझ्या हातातला
किती आहे लसूण उघडी नाही ते रगड त्याच्यावरून टाक याच्यात ह्या डाळीत काय त्यात काय टाकायला राहू द्या कोथिंबीर कोथिंबीर आहे की ही काय इथं काय जरा कोथिंबीर कशी निसायची माहितीये का बाया अशा अशा घेतात तर का आपल्याला उजळून उजळण खरंच उजळण तेवढं बारीक खाणं करू आता मेथीची भाजी उद्या आता दिलं नाही टाईम मेथीच्या भाजीचं उद्यावर गेली उद्या दोडका आणि गट मेथीची भाजी आणि दोडक्याची भाजी विकत उद्याच्याला दोडक्याची भाजी पातळा मी भाकरी करते भाकरी तू करती भाकरीची बघू पण दोडक्याची भाजी मात्र मी करणार पातळ खायची बघू मस्तपैकी अशी बनवणार भाजी तुमच्या हातची मला चटणी येते होती पण मी पातळ नाही पातळ भाजी बनवायची मस्त लई दिवस झालं पातळ भाजी बनवलीच नाही त्याची चांगलं पातळ सातळ खायची परत जीवाला जरा आराम ते इथं बसला चुरून दोन खायासारखी करा चुरून खायचं तेच करायचं चुरून खायचं लय दिवस झालं चुरून खायसारखं खाल्लंच नाही असलं खाऊन खाऊन असलं बारकं घट खाऊ 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 कदरून गेला जीव सांडू लंगडीचं पुन्हा रानात इकडून आहे म्हणून न्यावं लागतं घुटकं. आता गावाकडे ती पातळ भाजी गावाकडे पातळ भाजी निघणार की घट भाजी आहे का नाही गावाकडे गेलं की पातळ भाजीला कटाळ तिथं इकडं आलं की घट भाजीला सगळं लसूण टाकलंस तू आहे आहे. काय करू इतकं टाकलंस का तुला लागल की ते लसूण काढून घे माझ्या शेंगाने कुठून टाकून द्या आता हे लसूण हा, हे शेंगदाणे. शेंगदाणे टाक लसूण. मला वाटलं की बांगड्यानं मला नाही काही पण एक बांगडी एक मी बांगडी उचलली म्हणून तुली मला कुठल्या अशा बांगड्या हात केले मला तर बघा किती केल्या होत्या माझ्या जास्त होत्या का तुमच्या तरी फुटल्या ऊसावर टोपू मारला किती फुटायचं नाही. काय करा आता काय करू नाही नाही तुम्हाला सांगायचं काय करू नका तुम्ही बसा काय करू नको बसू हा. मला ग बसत नाही ना मग मी काय करायचं? वळवळ करते यार. आता वळवळ करते ती माहिती का मग खा घे हा टाकू ह्याच्यात काय टाक चटणी टाकलीस का नाही चटणी गाव टाकायची आता मला म्हणते वा वा काय भाजी करायला लागली पोरगी एवढं काय तर अयो हे कसं कडे एक पान द्यायचं कडे थोडी चालू भाकरी घाला आई मला म्हणजे मला ते खाऊ वाटलं ना आणि मला ते करायचं असलं ना मला त्याचं सामान भेटतच नाही नसतंय तरी दुकानावर तरी नसतंय तर काहीतरी होतंय तुला काय खायचं असं मला सांगितलं तुला तू जरी सामान नाही का नाही भेटलं तुला रेडीमेड खायला आणून द्यायचं फक्त सांगायचं आई हे खा वाटलं उद्या पराठे बनवायचे गव्हाचं पीठ आणून दे गव्हाचं पीठ हा गव्हाचं पीठ पराठे कधी द्यायचं ते बटाटे 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 गव्हाचं पीठ करायचं त्याचे पराठे बनवायचे आधी काय करायचं माहितीये का टाका पाणी थोडंसं आधी गव्हाचं पीठ ठेवायचं ते म्हणून ठेवायचं साईडला थोडं थोडं काय करायचं का उद्या मला दाखव बनवून आता काय सांगू नको थोडंसं घेत मी सांगायला थोडंसं पाणी नाही बरोबर चटणी कमी पडली काय ते टाकलीस
2 चमचे 2 चमचे तर कमी पडेल. अर्धा म्हणजे इतकं नाही. ते अर्धा द्यायचं. मग थोडं साईडचं तेवढं ऊस भरून टाकते. डाळ आता जेवणार आहेत का मी नाही जाणार. बाकीचे? नाही तुला बरं नाही, बाकीचे त्यांच्या मनावर जेवायचं. मला सगळं सापडले बरं मग तेवढी मिठाची बिटणी दिलं भातात टाकलं सोडून. त्यात मीठ आहे का बघा आधी. भातात टाकलं. आई मीठ नाही, मीठ संपलं. नाही मीठ आहे. मीठ नाही पण तुम्ही सामान आणि त्यात मला वाटतं द्या ना. नाही ध्यानात ठेवायचं शिकायले दमादमान राहायला लागले होते. हळद टाकायची त्या हळद. हा एवढं कुठे दिसणार अहो किती पिवळं झालंय ती. झालं. मग डायरेक्ट डब्यामध्ये काढायचं. पहिलं काय करायचं, तेल टाकायचं, जिरी मोहरी टाकायची, कांदा टाकायचा, लसूण टाकायचा, टमाटर टाकायचं आणि मीठ हळद टाकायचं. चटणी पण आम्ही शेंगदाणे कुठून ते घ्यायचं. शेंगदाणे फक्त किती बरं पिशवी. पहिल्यांदा ते टाकलं होतं ना कूट. ह्याला पाहिजे ना मग ह्याला हा चटणीला. चटणी बनवायची गणपती. पण आईच्या आजची लई भारी होती बरं का ती. पण माझ्या हातची बघू. हातची म्हणून मलाच बनवायला लागेल ते आईच्या हातची हसायला लागलाय पोरगा. सगळे घरी सांग खायचे तुला खायचे का 4 दिवस तूच पण बघ मला खायचे म्हणते तर पण खातच नाही. रोज तर दे मी तसे भाजले बरं नाही इतके बरं का ना नाच करते. 17 17 बस